रोमन संख्या तुम्हाला जीवनात कधीही पुन्हा शिकवणार नाही. मी तरी तुम्हाला शिकायचं असलं दुसऱ्याकडून शिकू शकतात. इतकं सिम्पली समजून सांगितलेलं आहे, तुम्हाला कोणी सांगणार नाही. मी सांगितलं होतं 1 लक्षात ठेवायचा, बरं का. 1 लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर कोणतं लक्षात ठेवायचा, 5 लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर 10 लक्षात ठेवायचा, 50 लक्षात ठेवायचा, 100 लक्षात ठेवायचा. सांगितलं होतं का नाही. 1 साठी हा आहे, मग हा 1 आणि हा 100 ह्या गोष्टी अशा आहेत पुढं फक्त 3 वेळेस यूज करू शकतो आपण म्हणलं, 1दा 2दा 3दा. हा 100 साठी आहे सी, आहे का नाही सी. सी हा आपण किती वेळा यूज करू शकतो, 100 किती वेळा यूज करू शकतो, 3 वेळा. 3 वेळा यूज केल्यावर त्याची बेरीज 300 होते, होती का नाही. 300 साठी आपण 100 + 100 + 100 असं लिहू शकतो का नाही, असं लिहू शकतो. मग 100 साठी आपण सी लिहितो, बरोबर. त्याचं काय लिहावं लागेल, मी सांगितलं होतं त्यावेळेस. ह्या 100 साठी 1 सी, ह्या 100 साठी 1 सी आणि या 100 साठी 1 सी. ट्रिपल सी इज आन्सर. सोपं होतं का नाही, आलं का सगळ्याला. कोणाकोणा चुकलंय हात वर करा. लिहिलं नाही किंवा चुकलंय असे हात वर करा. किती वेळा सांगायचं बाळा, किती कुरकुर करते तू घेण्या याच्या कानात त्याच्या कानात, काय फरक पडतो. त्याच्यामुळे इकडं लक्ष द्या बोलत असतो मी. काय भेटलं त्याच्या संग कुरकुर करून. एक गोष्ट सांगतो भेटली, एक सिंपल, 1 पैशाची, काहीच भेटली नसेल. आयुष्यभर बोलले तरी काय नाही भेटायचं. नवरे सोडून देतात तुम्हाला पुन्हा एकमेकी सांगत अशा कानात कुरू कुरू घरानंच करतात. काय करतात बाकी फॅमिलीचे वाटोळे झाले त्या घराने. हजारो वेळा सांगितलं लेक्चर कर पूर्णपणे लक्ष, तोंडात पेन नाही घालायचं. आता लक्षात आलं का तुझ्या. किती लिहायचं 100 साठी सी आणि 300 साठी टेबल सी. हां, कशामुळे टेबल सी, कारण की 100 3 वेळा लिहू शकत होतं, त्यामुळे 3 वेळा सी. आता हा झाला क्वेश्चन नंबर 1. त्याच्यातला क्वेश्चन नंबर 2 होता 39. आपण त्या दिवशी डिस्कस केलं तर नाही, तिथं माळव बसले होते. 29, 39 आणि 49 विचारलं होतं मी. ती तुमच्याकडून चूक झाली होती, नंतर मी दुरुस्त करून दिली होती. हे काय लिहायचं होतं याचं, 30 + 9. 30 साठी किती, 3 वेळा x. हा, x आणि 9 साठी काय आहे, ix. 9 साठी ix कायमुळे, मी सांगितलं होतं 10 लक्षात ठेवायचा. लक्षात ठेवायच्या संख्यांपैकी 10 एक आहे. 10 साठी आहे x. 10 पेक्षा 1 ने कमी आहे 9. कितीने कमी आहे, 1 ने. म्हणून 1 लिहायचा. 1 साठी काय लिहितो आपण, असं आहे. कोणत्या साईडला लिहायचा, डाव्या साईडला. त्याचं कारण काय, कारण तो 10 पेक्षा 1 ने कमी आहे, 1 वजा करावा लागतो 10 मधून, म्हणून डाव्या साईडला लिहायचं. क्लिअर झालं एवढं. 39 साठी काय लिहिलंय, 30 साठी ट्रिपल x आणि 9 साठी ix, म्हणजे 3 वेळा x ix. हे झालं रोमन अंकात 39. त्याच्यानंतर हे 49. हे 49 काय आहे, 40 अधिक 9. त्याविषयी आपण एक्सप्लेन केलं होतं एकदम. केलं तर का सिद्धी. इकडे बघ, तुझ्या वहीत नको लक्ष देऊ. वहीत काहीच नाही तुझ्या, कोरं पाणी ती आहे का कोरं. 40 हा 50 पेक्षा 10 ने कमी. आता 50 पेक्षा जवळ आलो का नाही आपण. x आणि 100 3 वेळा यूज करू शकतो मी म्हणलं. फक्त 3 वेळा यूज केल्याच्या नंतर कुठं जाईन, हा तर आलं आपण 40 पर्यंत. म्हणजे 3 वेळा म्हणजे काय, 10 साठी करू शकतो, 20 साठी करू शकतो आणि 30 साठी करू शकतो. 30च्या नंतर गेल्याच्या नंतर x यूज करू शकत नाहीत आपण. त्याच्यासाठी काय करावं लागेल, मग 50 मधून आणि याच्यामधून फक्त 1 आणि 10 100 असे मायनस होतात. कोणत्या पटीत, 1 वर जसा जसा 0 वाढत जाईल त्या पटीत वजा होतात फक्त. आलं लक्षात आता परफेक्ट. 50 पेक्षा 10 ने कमी येतो 40. 50 साठी काय लिहितो आपण, यल. 50 साठी 10 ने कमी आहे म्हणल्याच्या नंतर काय झालं, 50 वजा 10. वजा 10 म्हणल्याच्या नंतर 10ची किंमत असते x असते की नाही, तेवढीच लक्षात ठेवायला सांगितली. आणि ज्या ज्या वेळेस संख्या आपण त्याच्यातून वजा करतो त्या त्यावेळेस डाव्या साईडला लिहायचं. सांगितलेलं आहे का नाही मी. डाव्या साईडला लिहिलं तर काय होईल ते, x l. एक्सेल या रोमन संख्यांचे वापर सांगितले होते मी. कशासाठी वापर होतो त्याचा,
रोमन संख्याचा उपयोग काय शिकून? काही पॉइंट लिहिण्यासाठी. तुमच्या कपड्याचे नंबर रोमन अंकामध्ये असतात. तर काय 50 साठी यल असल्यामुळं यल मधून 10 वजा केला तर 40 होते. 50 मधून 10 वजा केल्यावर 40 आणि 10 साठी x लिहायचा, तो वजा केल्यामुळं डाव्या साईडला लिहायचा. बरोबर? तुझ्या लक्षात आलं पक्क? पुढे 59. किती? 59 हा 50च्या पुढं जातोय. मग काय करावं लागेल आपल्याला? 50 अधिक 9 करावं लागेल. 9 साठी काय आहे? कित्येक वेळा झालंय आपलं. आणि 9 प्लस होणार आहे त्याच्यामध्ये, म्हणजे काय होईल? असा 50 अधिक 9 असा होईल ना. हा 9 प्लस होणार आहे म्हणून तो कुठल्या साईडला? पलीकडं ना अलीकडं नाही म्हणायचं, उजवी आणि डावी किंवा लेफ्ट राईट म्हणायचं. कोणत्या साईडला? अलीकडील साईड म्हणजे फळ्याच्या इकडची आणि पलीकडील म्हणजे ह्याच्या पलीकडची होती. साईड पण समजून घ्यायचं. हा प्लस 9 आहे त्याच्यामुळे कुठल्या साईडला लिहायचा? उजव्या साईडला. उजव्या साईडला. आणि 50 साठी काय म्हणलं होतं मी? कशाच्या उजव्या साईडला लिहावं लागेल? यलच्या. यलच्या उजव्या साईडला लिहायचा. आणि हा IX अगोदर लिहिला आहे, मग कोणत्या साईडला लिहू आता? डाव्या. LIX. हे झालं 59 साठी. त्याच्यानंतर सगळ्यात सोपं विचारलं होतं 14. 14 साठी काय आहे? 10 अधिक 4 म्हणजेच 10 प्लस 4. 4 साठी सुद्धा तुम्हाला समजून सांगितलं होतं. काय 4 साठी? IV कसं येतं? 5 - 1. 5 साठी मी लक्षात ठेवा म्हणलं होतं. हा फी -1 मायनस असल्याच्या नंतर डावीकडे लिहायचं. करेक्ट सिद्धी? गालावर नको करू, तू चुकलं होतं. मी करेक्शन करायचं तुला सांगायच्या अगोदर, त्याच्यामुळे इकडे लक्ष दे. झोप आली का? पाणी देऊ तोंडावर मारायला? इकडे लक्ष दे. कुठं काय सांगत होतो मी? 4 आपण कसं सांगितलं होतं? 5 वजा 1. 5च्या डावीकडे 1 लिहावं लागेल. कायमुळं? कारण 5 मधून 1 वजा होतोय. डावी बाजू कधी बी वजा. आपण एक सिम्पली लक्षात ठेवायचं. कसं ठेवायचं? आपण काय म्हणतो? ही याची डावी बाजू आहे. किंवा एखादा माणूस म्हणतो हा माझा मुलगा म्हणजे माझी उजवी बाजू आहे, माझा उजवा हात आहे माझा डावा हात आहे, असं म्हणतात का नाही? डावा म्हणजे त्याच्यात कमतरता असते असं समजायचं. कमतरता असली तर काय होईल? मायनस होईल. उजवा म्हणल्यावर त्याचं वजन वाढणार. वजन वाढणार म्हणजे तुमच्या नेहमीच्या बोलण्यात सुद्धा वाढतं का नाही? त्याच्यामुळं मायनस म्हणजे डावा. जे वजा होतं, कमी होतं, ते डावं समजायचं. आणि ते उजवं, ज्याला मान असतो, थोडासा सन्मान असतो, ते उजवं. हे लक्षात ठेवायचं फक्त. प्लस मायनस उजवं डावं कशामुळं? तर कधी ध्यानातून गेलं तर झालं. याच्यामध्ये काय समस्या? 14 हा कसा लिहिला? त्याच्यामुळं 10 अधिक 4 बरोबर 10 साठी x आणि 4 साठी IV. 4 साठी IV कसा आला ते काय आणखी एकदा सांगू का? 5 मधून 1 वजा केल्यावर 4 येतात. त्याच्यामुळं फीच्या इकडं I लिहिलेलं आहे डाव्या साईडला. झालं? हा झाला क्वेश्चन नंबर 1. कोणाकोणा चुकलं याच्यात एक तरी क्वेश्चन?